भारतीय विद्यापीठ न मला कॉन्फिडन्स दिला. मी ज्यावेळेला बीकॉम होऊन ज्यावेळेला भारतीय विद्यापीठमध्ये गेलो, तसं मी सुरुवातीलाच म्हणलं की डॉक्टर प्रतापराव कदम यांनी खूप मनापासून ते सुरुवातीचे कालावधी आमची सेकंड बॅच असल्यामुळे खूप मनापासून त्यांनी लक्ष दिलं होतं. आठवड्यातून एकदा दोनदा येणार, वर्गात बसणार, आमच्या शेजारी बसलेले आहेत, ते अगदी वन टू वन ओळखायचे, आम्ही पूर्ण नावानिशी ओळखायचे. तर त्यांच्याबद्दल एक रिस्पेक्ट होता. आणि त्या कॉलेजने मला भरपूर काय दिलं, कॉन्फिडन्स दिला, स्टेज डेअरिंग दिलं, जे काम करताना लाजायचं नाही हे मला शिकवलं. आणि त्यावेळेचे डॉक्टर नितीन नाईक म्हणून आहेत, मला पण असतील तर त्यांनी पण म्हणायचे की लाजायचं नाही, तुम्ही रस्त्यावरती उतरून काम करा. आम्ही कॅस्ट्रॉलचं पाऊच लॉन्च केले होते, त्याला नितीन नाईक सर मला म्हणले की तुम्ही रस्त्यावरती उभारून तुम्ही विका, तुम्ही लाजायचं नाही, तुम्ही लाजलात की तुम्ही फेल केलं. म्हणजे नाईक सरांचा सुद्धा मला खूप सपोर्ट होता. आणि तिथं स्टेज डेअरिंग वाटलं, लाज मोडली. नाईक सर म्हणायचे की तुम्हाला जर लाज वाटत असेल तर तुम्ही घराच्या बाहेर पडू नका, आणि जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर तुम्ही लाज घरामध्ये खुंटीला अडकून या. कारण का तुम्ही बाहेर आले की तुम्हाला तुमची कॅपॅसिटी लायकी प्रूव्ह करायची आहे. तिथं तुम्ही असं म्हणू शकत की मी बॅरिस्टर आहे, मी राजा आहे, मी किंग आहे, माझा वडील असा आहे, असं नाही. तुम्ही झिरो आहात, तुम्हाला प्रूव्ह करायचं. ते नाईक सरांनी आम्हाला खूप चांगलं गायडन्स दिलं होतं, त्याचा मला आजही फायदा होतो.